आजचे उदाहरण आहे दोन संख्यांचा लसावी 168 व मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 72 आहे तर दुसरी संख्या काढा किंवा किती आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला दोन संख्यांचा लसावी आणि मसावी हे दोन्ही दिलेले आहे. त्यापैकी एक संख्या पण दिलेली आहे. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. म्हणजे सर्वात अगोदर लक्षात ठेवा की लसावी आणि मसावी हे काढत असताना एकपेक्षा जास्त संख्या असाव्याच लागतात. 2 असतील, 3 असतील, 4 असतील. तर चला दिलेली माहिती लिहून घेऊयात. लसावी बरोबर आहे 168, मसावी बरोबर आहे 12 व एक संख्या म्हणजे दोन संख्या आहेत त्यापैकी एक संख्या आहे 72 तर दुसरी संख्या बरोबर किती. या ठिकाणी एक सूत्र वापरावे लागेल. लसावी आणि मसावी यांचा गुणाकार असतो त्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा. म्हणजे एक संख्या गुणाकारात दुसरी संख्या. म्हणजेच बघा दिलेली माहिती आपण या सूत्रामध्ये ठेवायची आहे. या ठिकाणी आपल्याला लसावी 168 गुणाकार रूपामध्ये मसावी 12 बरोबर एक संख्या म्हणजे 72 आणि दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही आहे ती x घेऊयात. आता हे समीकरण तयार झाल्याच्या नंतर समीकरणाच्या बाजू बदलून घ्यायच्यात. x बरोबर हे 168 गुणिले 12 आणि भागाकार रूपामध्ये 72 असे लिहून घ्यायचे. 12 1 12, 12 सक 72, नंतर 6 1 6, 6 दुने 12, 4 उरतात किंवा हातचे 4 येतात, 48, 6 8 48, आपले उत्तर येते 28. दुसरी संख्या ही 28 असणार आहे. आजचे दुसरे उदाहरण आहे दोन संख्यांचा गुणाकार 2800 आहे, मसावी 7 आहे तर लसावी किती. म्हणजेच बघा आत्ता सांगितल्याप्रमाणे लसावी गुणाकार मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजेच एक संख्या गुणाकारात दुसरी संख्या. आता इथं स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या संख्या देण्याच्या ऐवजी ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार दिला आहे 2800 आणि त्यापैकी दुसऱ्या बाजूचा मसावी 7 दिला आहे तर आपल्याला लसावी काढायचा आहे. म्हणजे लसावीच्या जागेवर x ठेवा. समीकरण या पद्धतीने होईल 2800 भागाकारामध्ये 7. म्हणजेच हे 7 दुसऱ्या बाजूला जातील, गुणाकार रूपातील 7 भागाकार रूपात जातील. 7 1 7, 7 चौक 28 आणि हे 2 0. म्हणजे आपले उत्तर येईल 400.